हे गाईस वेलकम बॅक शुभम ब्लॉग. तर आम्ही चाललो आहे आता खोपोलीला, म्हणजेच गगनगिरी महाराजच्या इथे. सो आम्ही आता आहेत खोपोलीमध्येच, आम्ही चालतो आहे. तर चला तुम्हाला भेटतो आता माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच खोपोलीच्या या. तर माझा एक मित्र जॉईन झाला, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितला असेल, हा मित्र जर नव्हता तर कोणत्या पण ग्रुपमध्ये गेला स्वतः म्हटली पाहिजे. सो आम्हाला मध्येच काय भेटलेलं आहे. बघायचं गॅस सिलेंडर तुम्ही सीन बघितलाच असाल. बघितलं पण एक आहे, बघू शकता तुम्ही, विश्वेश्वर मंदिर. सो विश्वेश्वर मंदिरासमोरच आपल्याला जायचं आहे, तिथूनच आपल्याला जायचं आहे. आता तीर्थशास्त्राला तुम्ही तो धबधबा बघितला असाल. सो तुम्ही बघितलाच असाल. आम्हाला तिकडे सुद्धा पाया पडायला जायचं आहे. पियाचं पाणी सुद्धा बघू शकता. पूर्ण एक्सप्लोर करतोय गगनगिरी महाराज वाट, बघू शकता. इथे सुद्धा रथ सुद्धा आहे, बघू शकता. आम्ही आता आलो इथे, बघू शकता तुम्ही, गगनगिरी नमद. तर तुम्हाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस लिहिला आहे. सो तुम्ही या, नक्की या. खूपच भारी व्ह्यू आहे इकडे, बघू शकता तुम्ही आजूबाजूला. खूपच असा अप्रतिम नेचरसारखा वाटतं, एकदम भारी व्ह्यू वाटतोय. तर तुम्ही या एकदा आणि या मठाला विजिट करा.
आता इथे चालू आहे फोटोशूट, बघू शकता तुम्ही. तो आता मी तर फोटोशूट करून गॅस थांबलो आहे सध्या. तर बिझनेसवर कंटिन्यू काय तर आता फोटोशूट सुद्धा झाला आहे, बघू शकता. आता मी फोटो काढणार आहे, ते मी इन्स्टाला पोस्ट करीन. आणि जर तुम्ही इन्स्टाला फॉलो नाही केला असाल तर फॉलो करा नक्कीच, तिथे सुद्धा मी मिनी ब्लॉग्स टाकतो. सो आता आम्ही चाललो आहे तिकडे, बघू शकता. सो मित्रांनो, तुम्ही जर आलात तर इथे हेलिकॉप्टरचं सुद्धा एक चिन्ह आहे, मी बघू शकतात. तर आपल्याला जायचं ते बघा, तिकडे जायचं आपल्याला. सो चला जाऊया. बघू शकता तुम्ही हेलिपॅडचं सुद्धा इथे बघू शकतात. चला आता तिकडे भेटूया तुम्हाला. कुठून आलात? सो इथे एक मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इथे एक शिवलिंग सुद्धा आहे आतमध्ये. तिथे फोटो नाही आहे अलाउड. सो आता आम्ही चाललोय वरती. तुम्हाला मी पहिला दाखवलेला ना व्हिडिओ, सो तिथे चाललोय आता. तर चला शिवलिंग दाखवतो, बघू शकता. बघा तो तुम्हाला वरती जायचा रस्ता बघू शकता. टायमिंग त्याचा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट सुद्धा झालाय, बघू शकतात. आणि आता आम्ही चाललोय वरती. चला आता आम्ही आता कुठे थांबणार नाही, डायरेक्टली वरती जाणार आणि तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवणार. सो चला. तो आम्ही आता आलो इथे गरमीमध्ये. जर तुम्ही नक्की आलात तर पावसाळ्यात या, खूपच भारी व्ह्यू भेटेल. आता पण व्ह्यू चांगला आहे, तुम्ही या. पण खूपच गरमी बघू शकता. खूपच इथे आता खूपच तापलं इथे. आम्ही आता तिथे खूपच गरमी लागतंय, म्हणजे चटके लागतायत. तर आम्ही या स्टेपनी चालतोय बघा. सो इथे हनुमंताचं मंदिर सुद्धा आहे, बघू शकतात. दत्तगुरूंचं आहे. सो मेन पॉइंटला तुम्हाला असे पाण्याचे टाके दिसतील, बघू शकतात. फायनली आम्ही आता चढायला लागलोय वरती, बघू शकतात पायऱ्या. सो जर तुम्ही आलात तर इथे लिहिलंय ते नक्की वाचा.
गाईस आता आम्ही आतमध्ये आहेत. सो इथून व्ह्यू बघा तुम्ही. सो गाईस आम्हाला आहे ना हे बघा काय भेटलं. आमच्या सोबत बघा कोण आलंय. हा बघा दुसरा सुद्धा आलाय बघा. हा बघा. तुम्ही आता वरचा व्ह्यू बघितलाच असाल तर मला सांगा कमेंटमध्ये कसा व्ह्यू आहे. तर चला पुढच्या व्हिडिओकडे बघूया. तर मंडळी नो खूपच ऊन आहे इकडे, खूपच म्हणजे ना जर तुम्ही येत असाल तर कॅब घेऊन या. तर खूपच ऊन आहे बघा. आमचे पायसुद्धा भाजतात इकडे बघा. इकडे चालण्यासाठी पण हे दिलंय त्याच्यावरून आम्ही चालतोय बघा. पाणीचं हे आहे ठिकाण आहे असं. सो तुम्ही आलात ना तर गॅपला ना पाण्याचे ठिकाण आहेत पाय धुण्यासाठी, म्हणजे पाय थंड करण्यासाठी, पाय धुवायसाठी, पाणी पिण्यासाठी, धुवायसाठी आहे असं. ते जेवणाचं पण आहे तुम्ही बघू शकतात. सो सुद्धा आहेत जेवणाच्या आणि इथे जेवण आहे सगळे बघू शकता तुम्ही. म्हणजे सो जेवणामध्ये बघा काय भेटलंय. हे गाय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटे अशाच एका भन्नाट ब्लॉगमध्ये.